ठीक आहे. तर हे झालं आपला काय मैं ऑलरेडी इस पे वो कर रहा हूँ, मैं रिकॉर्डिंग है मेरे. अगेन और कुछ अपन ने देखे थे इसके अंदर. किसी को याद आ रहा क्या? नेस्टेड ऑर्डर लिस्ट। हाँ, नेस्टेड ऑर्डर लिस्ट. ठीक है. चेन्नई के अंदर कौन सा है क्या एक आधा नाम? ये क्या आ रहा हूँ, ब्राउज फोल्डर. ओए. मदुराई और चेन्नई का कौन सा एक आधा है क्या नाम? रामेश्वरम। हाँ, याद है चेन्नई एक्सप्रेस से. ठीक है. कंट्रोल एस. नाउ सी क्या होता है देखो अभी. क्या हुआ देखो. चेन्नई के दो सब बोले तो ये बोल के आ गए, सब बोल के हाँ, उसको। लिस्ट की सब लिस्ट. ठीक आहे. आपण काय करू शकतो की ज्या वेळेस आपल्याला अशा प्रकारे डेटा आला की त्या डेटामध्ये आपल्याला काय करावं लागणार की एक लिस्ट आहे, त्या लिस्ट मध्ये एक लिस्टचे नाव आहे आणि एका टॉपिक मध्ये दोन हे असू शकतं आपल्याकडे. टॉपिक जसं चेन्नई आहे, चेन्नईमध्ये आपल्याला दुसरं कोणता गाव आहे चेन्नईमध्ये तर आपण ते टाकू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, जिथे आपण हे यूज करणार आपण लास्ट वन, तर जे आपण लास्ट यूएल टॅग आपण बंद करणार त्यामध्ये दूसरा एक यूएल टैग ओपन करा. अब जैसा कि फॉर एग्जांपल मुझे रामेश्वरम के अंदर एक अगेन एक कुछ ना कुछ थिंग्स डालना है, तो क्या करना पड़ेगा मुझे? क्या मदुराई के अंदर डालना है? क्या करना पड़ेगा? मदुरई के अंदर और एक यूएल टैग लेना पड़ेगा। ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागणार, इथे एक यूएल टॅग घ्यावा लागणार आणि त्या यूएल टॅग मध्ये आपल्याला एल टैग घ्यावा लागणार आपल्याला. क्या लेंगे मदुराई के अंदर? जैसा कि फॉर एग्जांपल मैं लेता हूँ एबीसी. ठीक है, अपना फेमस एबीसी. याला काय करा, रन करा आणि बघा काय येणार आता. बघा मदुराईचा आत काय आला, एबीसी नावाचा आपला हे आला. ठीक आहे. समजा है किस टाइप में लिखे, स्पेशली थर्ड इयर स्टुडंट, कारण त्यावेळेस जे आपला हे झाला होता HTML, त्यामध्ये हे तुम्हाला दाखवलं नव्हतं मी, या सेकंड इयरच्या बॅचला दाखवलं होतं मी. समजा क्या? सर विश्वजा समजला का? हा सर समजलं. कारण ज्यावेळेस तुम्ही शिकत होतो ना त्यावेळेस तुमच्या क्लासमध्ये हे दाखवलं नव्हतं मी, म्हणजे नुसतं आपण लिस्ट टॅग बघितलं होता, त्यामध्ये आपण नेस्टेड लिस्ट टॅग बघितला नव्हता. ठीक आहे. आता मला हे सांगा की आपण ऑर्डर लिस्ट मध्ये असं केलं, आपण अनऑर्डर लिस्ट मध्ये हे करू शकतो का आपण? हो सर. आता ऑर्डर लिस्ट मध्ये हो करण्यासाठी सर. मी तुम्हाला काय सांगतो की मँगो मध्ये आपल्याला मँगोचे टाइप्स आपल्याला प्रकार आपल्याला तिथे टाकायचं असेल तर काय करावं लागणार? मँगो के अंदर दशेरी, 2 मिनट हापूस रुको सायमा. असं. सायमा और ये दोनों तुम दोनों रुको थोड़ा. संस्कृति सायमा.
दुसरं कोण आहे का नवीन? नेहा प्रधान ओके सांग, काय करायचं आपल्याला? सर ऊपर जैसे किया वैसे ही नीचे करने का। हा, अच्छा, ये स्टाईल ओढतो ऊपर जैसा के नीचे व्हायची. हा, काय करावं लागणार हे सांगा मला. चला आता मैंगो मँगोला, के अंदर ऑयल टैग लेना पड़ेगा। मँगो के अंदर, ऑयल टैग लेना पड़ेगा। अच्छा, ऑर्डर लिस्ट है। ठीक आहे ठीक आहे. यामध्ये काय करावं लागणार आपल्याला? ओएल टॅग. यामध्ये आपल्याला काय घ्यावं लागणार? एलआय टॅग. कोणता लेणे का? हापूस. अगेन, और दूसरा दशहरी, और कौन सा है? केसर। हा, कौन सा? केशर, केसर आंबा। केसर. कच्चा आंबे डालो। मला तुमचा आवाजच प्रॉपरली ऐकू येत नाही मला. आता बघा काय येणार यामध्ये. बघा, मँगो मध्ये हापूस, दशेरी, केसर. ठीक आहे. आता हे तर झालं. आता तुम्हाला काय करणं, तुम्ही काय करायचं की होमवर्क समजलो की म्हणजे आपल्याला काय करावं लागणार? महाराष्ट्र आपली हेडिंग असणार, मेन हेडिंग. त्याला हे ऐका थोडा, मी काय तुम्हाला सांगत आहे ते लिहून घ्या. ते तुमच्यासाठी होमवर्क असणार. फर्स्ट ऑफ ऑल हेडिंग असणार सिटी ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. सिटी ऑफ मराठवाडा करा. सिटी ऑफ मराठवाडा. सिटी ऑफ मराठवाडा. त्यामध्ये काय करा? परभणीचं नाव, परभणी अगोदर टाकू नका. पहिले औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर करा, जालना करा, नंतर परभणी, हिंगोली हे टाका. ठीक आहे. आणि हे आपल्याला करायचं आहे यूएल टॅग मध्ये. यूएल टॅग मध्ये घ्यायचा. नंतर परभणीमध्ये परभणीचे जे तालुका प्लेसेस आहेत ते घ्या आणि त्याचा टाईप दुसरा करा काहीतरी. ठीक आहे. यूएल टॅग, परभणीमध्ये एक यूएल टॅग घ्या आणि त्यामध्ये जे टाईप असणार त्याचा डिस्क करा. सॉरी, बाय डिफॉल्ट तर डिस्कच येणार. सर्कल करा आणि प्रॉपर परभणीमध्ये, म्हणजे आता आपण परभणीचे तालुका कोणकोणते घेणार? परभणी, सेलू, पाथरी, जिंतूर, पालम, गंगाखेड, सोनपेठ हे आपण घेणार. ठीक आहे. हे झाल्यानंतर परभणीमध्ये काय करा? अगेन एक लिस्ट क्रिएट करा आणि तिचा टाईप काय करा? सर्कल झाला, डिस्क, स्क्वेअर घ्या. टाईप इज इक्वल टू स्क्वेअर. आणि त्यामध्ये वसमत रोड, त्यामध्ये हे टाका अजून वसमत रोड आणि शिवाजी चौक, रोड, दर्गा रोड हे टाका. ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून एक यूएल टॅग घ्या आणि वसमत रोड मध्ये तिथे टाका गोल्डन बेकरी. नाही, तिथे हे टाका आपले कोणते ट्रेंड्स मॉल, किसान मॉल हे टाका. ठीक आहे. म्हणजे आपले किती नेस्टेड झाले आपले? 3. एक मेन झाली आपली लिस्ट आणि त्यामध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे काय झाले आपले? नेस्टेड झाले. समजला का काय करायचं? हाँ सर। सबको समझा? हाँ सर। हाँ सर। यस सर। थोड़ा सा कुछ भी नहीं है, जस्ट खाली अपने को देखना है. क्यों बोल रहा हूं मैं? ऍक्च्युअली याचा उपयोग, याचा यूज कुठेही होणार नाही, परंतु आपल्याला काय करायचंय? लॉजिक बघायचं आपल्याला. लॉजिक म्हणजे कुठे यूएल टॅग बंद होणार आणि कुठे दुसरा यूएल टॅग सुरू होणार.
आता हे आपण एकच घेतला म्हणून तुम्हाला समजला, परंतु ज्या वेळेस आपण जास्त घेणार ना त्यामध्ये काय होणार, काहीतरी मिसिंग होणार, काहीतरी आपण त्यामध्ये सोडून देणार आपण. तर त्यामध्ये काय होणार की थोडाफार आपला एरर येणार. कारण त्यावेळेस मला माहित है कि अपन थोड़ा एरर किंवा आपल्या अपन क्या कर रहे थे उसमें थोड़ी चूक कर रहे थे. तो चूक नहीं होना, इस वजह से थोड़ा सा लॉजिकल करने के लिए मैंने तुम लोगों को ये दिया. ठीक आहे. तर इथे आपण युएल टॅग आणि ओएल टॅग आपला झालेला आहे. आणि त्यामध्ये काय करा, त्याचे टाइप सुद्धा बघा, ओएल टॅगचे आणि युएल टॅगचे अजून काही दिलेले असे आहेत का, मतलब कि और कुछ उसके टाइप एट्रीब्यूट्स कुछ दिए हुए क्या, टाइप के जो टाइप एट्रीब्यूट्स है उसके कुछ तो भी वैल्यूज दिए हुए हैं क्या. और देखो अगर मुझे कुछ अगर मिलते देन मैं तुमको प्रोवाइड कर दूंगा, बट खुद से देखो एक बार कि और कौन कौन से हो सकते. मतलब कि हर एक लिस्ट के लिए, जो नेस्टेड लिस्ट हो रही उसके लिए उसका टाइप का जो वैल्यू है उसका चेंज रखो. मतलब पहले के लिए अलग रखो, दूसरे के लिए अलग रखो, तीसरे के लिए अलग रखो. ठीक है. ऐसा ही यूएल टैग हुआ, ओएल टैग को भी वैसे ही करो. ओएल टैग को तुमको अगर 4 उसके अंदर नेस्टेड करके बताओ ओएल टैग को भी, और हर वक्त क्या करो, ओएल टैग का जो टाइप है हर एक लिस्ट के लिए अलग रखो. मतलब कि पहला जो मेन रहेगा उसको कैपिटल बताओ, जो उसका जो रहेगा उससे जो कैटेगराइज होगा उसके लिए स्मॉल बताओ. म्हणजे आपण काय करू शकतात, कॅपिटल ए घ्या मेनला आणि स्मॉल ए घ्या दूसरी उसकी जो भी रहेंगी उसके लिए. ठीक है. फिर उसके बाद क्या करो, कैपिटल आई लो, एंड देन उसका भी जो भी डिवाइड होगा, इनहेरिट होगा, उसका स्मॉल आई लो. ठीक है. तो इस तरीके से दोनों के मेरे को ये करके बताओ. और अगेन अपन इससे पहले कौन सा लिखे, एंकर टैग लिए अपन ने. एंकर टैग का क्या करो, जितने भी 4-5 ये है वेबसाइट्स लेना है तुमको, वो 4-5 वेबसाइट्स का लो, और उसका एट्रीब्यूट्स भी लो टारगेट, और टारगेट एट्रीब्यूट लेके अंडरस्कोर ब्लैंक लो. ये एक प्रोग्राम, और इमेज का एक प्रोग्राम. ये 3 प्रोग्राम मुझे करके बताओ कैसा है कि तुम लोग कर रहे हो या नहीं कर रहे हो. जस्ट मुझे 2 लोगों ने भेजा, एक है मनीषा ने और दूसरा है श्रद्धा चक्रवात ने. इसके बाद बाकी किसी का नहीं आया मेरे को. ठीक है. आपल्याकडे एखादा लॅपटॉप नसेल किंवा हे नसेल तर तुमच्या मैत्रीण जे सोबत असेल त्यावर लॅपटॉपवर करा आणि तुमचं नाव टाका आणि त्या नाव मध्ये तुमचा मेन्शन करून मला हे पाठवा. म्हणजे असं करू नका की जसं की मनीषाने केला, मनीषाचा स्क्रीनशॉट घेतला आणि मला पाठवला, तसा करू नका. तुम्ही तुमचा तिथे टाईप करा. कारण आपल्याला नुसतं हे करायचं नाही, ऐकायचं नाही, आपल्याला त्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. समझा क्या. हाँ करू ना हाँ बार सर. बार बार क्यों लेफ्ट होते, करू ना. हाँ सर. सायमा तुम भेजे नहीं मेरे को कुछ भी करके. ऐश्वर्या तू सुद्धा कर. अजून कोण कोण आहे, कोमल आहे का, हाँ कोमल सर. हुलेकर, हो सर. ऐश्वर्या रोडे, ऐश्वर्या कराडे, योगिता कराडे. ठीक आहे. यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का. नो सर. जो बोला वो समझ में आया क्या. होमवर्क, होमवर्क मीन जैसे प्रैक्टिस सेशन है, वो प्रैक्टिस. श्रद्धा समजला का. हो सर. मैसेज क्या डाल रही है. हाँ सर, सर हमने भी क्या डाली, ऑलरेडी किया हुआ है. करे तो अच्छा है, प्रैक्टिस करे तो अच्छा है. ठीक है. नाउ नेक्स्ट टॉपिक इज, ख्याल से दूसरा सेशन खत्म हो जाएगा ये. दूसरा सेशन भी खत्म हो जाएगा, इस वजह से
यहीं पर स्टॉप करेंगे अपन। आई थिंक 8:30 हो रहे क्यों?